निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरी राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम
आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा कामने लाभ होय तो व्यापार कामाने लाभ होय तो व्यापार कामने लाभ होय तो व्यापार कामाने लाभ होय तो व्यापार काय फार शिकवावे काय फार शिकवावी काय फार शिकवावी सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय सर्वांनी टाळी वाजवा बसलेली मंडळी मस्तपैकी आता बहुत बढ़िया मृदंगाचार्य महाराज बहुत बढ़िया कलाकारी मंडळी हा हाता टाळी वाजवा टाळी वाजवा हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी 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 जय हरी 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 जय हरी 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 जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी हरी जय हरे गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल हरि जय थोड़ा बेस पे हे
आता तरी पुढे आचे उपदेश आता तरी पुढे आचे उपदेश आता तरी पुढे आची उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आचे उपदेश आता तरी पुढे आचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा हे नका नका हे नका नका करुणाश नका करुणाश हे नका हे नका करुणाश हे 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 नका करुणाश नका करुणाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे सकळाच्या पाया माझे नका करुणाश आयुष्या नका करुणाश हे नका सकळाच्या पाया माझे आपुलाले चित शुद्ध चित शुद्ध करा आपुलाले चित शुद्ध करा पम पद म ब ग म म रे ग ग नि रे ग म पद म ब ग म रे ग आपुलाले चित शुद्ध करा आपुलाले 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 हे
विठ्ठल तरी पुढे आची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडव. थोडा स्वराचा आवाज कमी करायचा. करा कमी. आपुलाले चित्त शुद्ध करा. थोडा वेकू ठेवायचा नॉर्मल. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध कर तुका मने लाभ होय तो व्यापार. तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कर पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख निवृत्ती उतारा
शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली आता हृदयी आपुली चौपाळण्या बली वरी बैसौपावली श्रीगुरूंची जयांचे केली आ स्मरण ओय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता आता तरी पुढे आजी उपदेश नका करुणाशायुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हंगेवाडीकर बरोबर ना फार शरणाचा नाही पण 4 शरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून हंगेवाडीकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे कोणाचा तुकोबारायांचा कोणाचा ग माय तुकोबारायांचा तो फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे आलेली सर्वच पाहुणे मंडळी हंगेवाडीकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं हंगेवाडीकर कीर्तनकाराने तुम्हाला हसवलं जरी गाड्यात दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्यात दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे हंगेवाडीकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा दुसरा मुद्दा असा आहे मायबाप मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराज आहे मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही त्याचं कारण असं आहे हंगेवाडीकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असावा का माय तुम्ही फार लांब बसले जरा जवळ आले असतं तर बरं झालं असतं कीर्तन हे वादातून नसावं कीर्तन हे संवादातून असावं वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे काय असावं माय पुरावा अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतात तेवढं तर बोला माय त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा पण इथं कशी बोलू पुरावा असावा ए हंगेवाडीकर नसेल पुरावा महाराज पुरावा सरळ अर्थ आहे ना दादेवा पण प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाराला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे महाराज म्हणतात ऐका रे मायबा कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते तुकोबाराय सांगतात ते कीर्तन आहे मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात हंगेवाडीकर मिळाले हे आयुष्य आपल्याला या आयुष्याचा नाश होऊ नये याच्या करता महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश का हो तुकोबाराय
महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा. मिळालेलं हे जे आयुष्य आहे तुकोबराय सांगतात आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये याच्याकरता मी तुम्हाला दंडवत करतो. पण एकाला का? सकाळांच्या पाया माझे दंडवत. मी सर्वांना दंडवत करतो. काव तुकोबराय महाराज म्हणतात आपुला आले चित्त शुद्ध करा. हे चित्त मात्र शुद्ध केलं पाहिजे. प्रश्न केला साधकांनी तुकाराम महाराज कळाला हो आम्हाला, पण ते चित्त तरी कशाने शुद्ध होईल? महाराज म्हणतात इथं ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन केलं. पण महाराज म्हणतात पर्याय ऐका, मुद्दा ऐका. पुढचा मुद्दा करोनिया मन एकविध किंबहुना शुद्ध भाव. असे दोन पाटे. मग हे मनाला एकाग्र बनवावं लागेल. आणि मग त्या भजनातून झालेलं भजन हे देवाला प्रिय असणार आहे. त्यानं मात्र चित्त मात्र शुद्ध होईल. बस महाराज म्हणतात त्याच्या पलीकडे काय शिकवायचंय? असा जीवनामध्ये व्यापार करा ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. मला सांगा आपण व्यापार करतो कशा करता? तोटा होण्याकरता ना. आपण ऊस हा ऊस लावतो. हो ऊस लावतो तोट्यात येण्याकरता ना नाही हो. आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा. आम्ही नोकरी करत असेल, जीही काही आमच्या संसारातली साधना करत असेल ती नफ्या करताच ना, लाभा करताच ना. तसं महाराज म्हणतात परमार्थातला लाभ काही आगळा वेगळा आहे. तुका म्हणे आता लाभ नाही या परत. असा आपल्या जीवनामध्ये व्यापार करायचा आहे हो. मस्त महाराज म्हणतात करा काय पार शिकवावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा हा फॅन बंद केला तरी चालेल. आता शार्प आवाज आला पाहिजे ना. थोड्या वेळ कीर्तन करायचं आहे आपल्याला. काय एवढी गरमी सहन करतो, थोडी करूया मस्त बाकी छान. तिथून बंद केलं तरी चालेल. एकदम शांत वातावरणामध्ये केलं. आता आहे कैलासवासी वसंत लहानू कांगणे. कैलासवासी मंदा वसंत कांगणे. इहे लोकाची यात्रा संपून आदरणीय दादांना 27 वर्ष पूर्ण झाले आणि आदरणीय आईसाहेबांना 22 वर्ष पूर्ण झाले. 27 वर्षाचा काळ गेला. ऐका ऐका. हा संपूर्ण परिवार दादांची आईसाहेबांची 2 मुलं आणि 1 मुलगी आदरणीय मनोज दादा आणि आदरणीय अनिल दादा आणि सौभाग्यवती सुवर्णाताई. या तिन्ही लेकरांच्या जीवनात 27 वर्षाचा काळ निघून गेलात ना. 22 वर्षाचा कालावधी निघून गेला. आई साहेबांचं प्रेम निघून गेलं. 27 वर्ष गेले. 27 वर्षाचा काळ गेला. दादांचं प्रेम निघून गेलं. पण अशी एखादी रात्र गेली नसल, असा एखादा दिवस गेला नसल का त्या तिन्ही लेकरांना त्यांच्या आईची आणि वडिलांची आठवण झाली नसल म्हणून. का हो हंगेवाडीकर निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला ना का मुलीच्या जीवनामध्ये आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं या जगात. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली का मुलाच्या जीवनामध्ये आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. एखाद्या दिवशी आई जर रागवली ना मुलीवरती तर मुलगी बापाकडे पळत जाते. बापाच्या बोटाला घट्ट पकडते. बापाला हात जोडते. सांगितलं बाबा बाबा सांगा ना हो आईला मला मारू नको म्हणून. एखाद्या दिवशी वडील जर रागवले मुलावरती तर मुलगा आईकडे पळत जात. आईच्या पदराला घट्ट पकडताना आईला विनंती करता आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. हे दोन्ही दैवत आहे आपल्या जीवनामधले. ऐका ना. या जगातली आई तेवढीच प्रेम करते तुकोबरांच्या भाषेत आणि या जगातला बाप आहे तेवढाच प्रेम करतो तुकोबरांच्याच भाषेत. आज खऱ्या अर्थानं 22 वर्ष पूर्ण झालीत. आम्ही फक्त फोटोमध्येच आईला पाहतो. ही लेकरं लहान लहान होती. पण ऐका तो काळ आठवायचा. कधी कधी लोक म्हणतात महाराज या महाराज लोकांना आई वडील सोडून दुसरा काही धंदा नाही म्हणजे सांगता येत नाही असं बऱ्याच लोकांचं भ्रम आहे. असं कधी मनात आणू नका.
माझा मुद्दा एवढाच आहे, मला आईबाप नाही सांगायचे आजच्या कीर्तनात, पण हंगेवाडीकर घरामध्ये पांडुरंगासारखा बाप आहे आपल्यावाला, घरामध्ये रुक्मिणी सारखी आई आहे आपल्यावाली. आहे तोपर्यंत त्या रुक्मिणी सारख्या आईला समजून घ्या, आहे तोपर्यंत आपल्याला पांडुरंगासारख्या बापाला समजून घ्या. का हो, आम्ही आज म्हणायचं नाही काय केलं आमच्या करता. कधी कधी लेकरं, आत्ता आपण पैसा कमवायला लागलो म्हणून लेकरांना घमेंड चढली. कधी कधी उलटून बोलतात आईला, काय केलं माझ्या करता. कधी कधी बापाला म्हणतात काय केलं आमच्या करता. असं बोलू नका. या जुन्या माणसाने लई वाईट दिवस सहन केलेले. आजही जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली ना, आत्ताच्या प्रजेला बरं नाही वाटत आहे. ते म्हणतात जुना काळ सांगू नका. सांगू का नका, त्याने ते दिवस भोगले म्हणून ते आठवतो माणसाला. वाईट दिवस काढले ना, ज्यानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबी काय असते हंगेवाडीकर. म्हणून एखादा गरीब असेल तर त्या गरीबाला हसू नका कधी, जाईल त्याची गरिबी कधीतरी निघू. हसू नका त्या गरीबाला. आमचे वडील आजही सांगतात बरं काका, अरे महाराज 300 रुपये साला असायचं खायावारी बरं, ते बी मालक इमानदार असला तर बरा, नाही तर अख्खं साल खायावरी घालावं लागायचं. अशी गरिबी भोगलेली आपल्या बापानं. एका कवीनं 2च ओळी वापरल्यात आपल्या बापा करता. मी बरोबर तुकोबारांचा पुरावा देणार आहे. काय म्हणतो तो कवी, बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. ही गरिबीतली परिस्थिती आहे. कमीज कवाटी फाटलेल, सुई दोऱ्यान शिवलेल, कमीज कवाटी फाटलेल, सुई दोऱ्यान शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, अन उदार पादार कापड पुराणा नाहीचा, फाटक्या सदऱ्यानं बाप जत्रेत फिरायचा. आताचा काळ नाही येतो, ज्यानं गरिबी भोगली ना, फाटक्या सदऱ्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात जुरायचा. असा कष्टाळू कनवाळू बाप 27 वर्षे झाले या परिवाराला सोडून गेला. अनिल दादा आणि वसंत दादा आणि सुवर्णाताई. असा कनवाळू बाप मला सोडून या गेला, माझ्या दादाचा जीव माझ्या ताईचा जीव कसा वनवाशी झाला. कष्ट करणारा बाप निघून गेला ना, तुकोबारायला विचारा. हो तुकोबाराय सुद्धा सांगतात ना, बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी गोडी लेकराची गोडी, बाप करी जोडी 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 लेकराची गोडी. आपुली करवंडी बाळवणी, आपुली करवंडी बाळवणी, एकाएकी केला
असा वसंत सारखा संसार फुलवणारा वसंत सारखा बाप या मनोज दादाला आणि अनिल दादाला, आदरणीय सुवर्णाताई या संपूर्ण परिवाराला सोडून 27 वर्ष पूर्ण झाली. बाप गेल्याचं दुःख, कधी कधी संकट यायला लागलीत ना, एक संकट गेलं की दुसरं संकट हजर असतं लगेच. बाप नावाचं छत्र गेलं नाही तर कुठं, काही काळात आई नावाचंही छत्र निघून गेलं. आई नावाचं छत्र आहे तेवढंच प्रेम करत नसतं. आज प्रतिमेकडे पाहिलं ना सगळं आठवतं. आई तुझ्या या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. त्या प्रतिमेकडे पाहिलं की सगळं आठवतं ना. का हो विचारावं संतांना सुद्धा. महाराज म्हणतात ना, लेकुराजे हित लेकुराची हित जाणे माऊलीची चित्ताईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीत. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली, निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला. दादांचं हे 27वं पुण्यस्मरणी, आईसाहेबांचं हे 22वं पुण्यस्मरणी. कधी कधी लोक वर्ष श्राद्ध घालायला आता मान्य करत नाही, तेव्हा वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण. पण भाग्यवान ही लेकर. आमच्या अनिल भाऊंचा फोन आला. मी म्हटलं भाऊ मी वारीत आहे. संत निवृत्तीनाथ देवांचं 20 तारखेला प्रस्थान झालेलं आहे. आता संत निवृत्तीनाथ देवांची पालखी आता करमाळ्यात येईल, आता अजून 1 तासानं. तिथं वारकऱ्यांचं भोजन झालं की संध्याकाळी जेऊरला मुक्कामी येईल. पण अनिल भाऊने सांगितलं महाराज आमची इच्छा आहे की तुम्ही यावं. आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत महाराष्ट्राचा लाडका आवाज जो आपण यूट्यूबलाच बघतो, आज तो साक्षात ती मूर्ती बघायला मिळते, तो आवाज ऐकायला मिळतो. महाराष्ट्राचा लाडका आवाज आदरणीय आमचे कैलास महाराज पवार. एकदा जोरदार टाळीचा वाजूया श्री महाराजांकरता. श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे शिवनाथ बाबा असतील, अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय आमचे माऊली महाराज असतील, दुसरे कीर्तनकार अत्यंत गोड आवाज आदरणीय आमचे उद्धव महाराज पवार असतील, आदरणीय सुनील महाराज पवार आणि उद्धव महाराज पवार, 2 पवार एकत्र आहे आज पावर याच्या कीर्तनातली. हरिभक्तपरायण आपल्याच गावचं भूषण असणारे हरिभक्तपरायण कांगणे बाबा पूज्यश्री महाराजांनाही दंडवत करतो. माझ्या सचिन महाराजांची संपूर्ण लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भावांनाही दंडवत करतो. मृदंगभूषण मृदंग सेवक आपल्या परिसराचं वैभव असणारे अत्यंत आपल्या जिल्ह्यातील एक गूढ रत्न आमचे माऊली बाबा, माझ्या महाराजांनाही दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजूया. खरं तर हे वाजवणं एवढं सोपं नाही, पण ते वाजवणं त्यांच्या रक्तातच होतं. म्हणजे आमचे शांताराम मामा अत्यंत जुन्या काळामध्ये ज्यांनी मृदंगाची सेवा म्हणून गावोगावी फिरले, त्या साधनेचं फळ आमच्या माऊली बाबाला मिळालं. भाग्यवान आमचे माऊली बाबा. म्हणून माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत, आईसाहेब तुम्हाला दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो, आदिश्वरी साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत, यूट्यूबवाले चॅनल मालक तुम्हालाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठ्ठल विठ्ठल मग यदा कदाचित आपल्याला सगळ्यांना हे कारण माहिती आहे. माता हे कीर्तन आईसाहेबांकरता नाही, हे कीर्तन दादांकरता नाही, वसंत दादांकरता. हे कीर्तन आपल्या करता आहे, आपल्या करता आहे. म्हणून फार लक्षपूर्वक कीर्तन ऐका. मी थोड्याच वेळ कीर्तन करणारे, फार लक्षपूर्वक ऐका. हे बघा, मी तुम्हाला हसवून मनोरंजन करून निघून जाईल, त्याच्यात माझाही फायदा नाही, त्याच्यात तुमचाही फायदा नाही. मग खूप गोड कीर्तन ऐका. आता दादा हे मानवी जीवन मिळालं. खरं तर तुम्ही आपण ज्या गावाला आलो ते गाव हंगेवाडी नाही. आपल्याला जो तालुका आहे
कोणता तालुका आहे? संगमनेर. ज्ञानोबरायांना जे गाव सांगायचं ते काय आगळं वेगळं आहे. चला आपण ज्ञानोबरांशी बोलून पाहू. काहो ज्ञानोबरा आहे दादा येऊ, कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. थोडा सुरेंद्रचा आवाज नॉर्मल कमी करायचा, नॉर्मल कमी, बस राहू द्या. जास्त झाला का? नॉर्मल टच ठेवायचं. मला सोर वाढवा थोडंसं, वाढवा थोडंसं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काहो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी कधी बोलता येईल? नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबरांशी जर बोलायचं असेल तर करावं लागल. काय करावं लागल? एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी. आम्हाला ज्ञानोबरांशी बोलत असताना ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी वाचावा लागल. समजा गड्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचत असताना साक्षात तुम्ही ज्ञानोबरांशी बोलता. काहो ज्ञानोबरा, आम्ही कोणत्या गावाला आलो? ज्ञानोबरा सांगतात देहाच्या गावा आलिया. तुम्ही आपण देहरूपी गावाला आलोय. मग या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर या जीवाला दोन सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. वसंत दादांचे आई साहेबांचे दोन्ही सोहळे झाले. म्हणता आई साहेबांचे, तुमचा आमचा एक झालेला आहे आणि एक होणार आहे का म्हणजे राहिला आहे का होणार आहे? कसं 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 होणार आहे? तो म्हणजे तिथं माफी नाही. होणार म्हणजे होणार. जन्माचा झाला की मृत्यूचा होणारच आहे. मग काहो ज्ञानोबरा आहे, आम्ही देहरूपी गावाला आलोय तरी कशा करता? पा ज्ञानोबरा किती गोड बोलतात पुढे. पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. ज्ञानोबराय सांगतात ज्या कार्य करता आला तेच कार्य करा. काहो ज्ञानोबराय, आम्ही मग कार्य तरी काय करण्याकरता आलो? ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवण्याकरता आलो. ही एरजार संपवण्याकरता आलो. काहो ज्ञानोबराय, या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का? ज्ञानोबराय सांगतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजा रे चिरापडी. या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. मग ज्ञानोबराय, या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर त्याच्याकरता काय करावं लागल? ज्ञानोबराय पुढची ओवी देतात, गोड बोलतात ज्ञानोबराय. तरी जडजडून वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानोबराय आपल्याला त्या भक्तीच्या वाटेला लावतात. ती भक्ती काय आजकालची नाही बरं का. खरं तर ही भक्तीची वाट तुकोबराय सारखे संत एका रामभक्ताला विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा माझ दावाव्या चोबटा, माझ दावाव्या चोबटा, माझ दावाव्या चोबटा. भक्तीच्या त्या वाटा माझ दावाव्या चोबटा, माझ दावाव्या चोबटा, शरणागती करून सांगतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ओ रामाच्या दूता, मी शरण आलो तुम्हाला. एक काम करा, काय भक्तीच्या त्या वाटा, ती भक्तीची वाट आम्हाला सांगा. ज्ञानोबराची भक्तीची वाट आपल्याला सांगा. मग जन्म मृत्यूची एरजार संपवायची असेल तर त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल. असाच प्रश्न साधकाने तुकोबरायला सुद्धा केला. कैलास बाबा तुकाराम महाराजाला साधकांनी प्रश्न केला. साधक बोलतात तुकोबराशी, का हो तुकाराम महाराज, या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का? ही एरजार संपवता येते का? ज्ञानोबराय तुकोबराय सांगतात संपवता येत नाही, त्यांची सरली त्यांची झाले
तुकोबारा सांगतात त्यांची सरली कोणाची साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार मग आलो या गावाला. खरं तर हे मनुष्य जीवन मिळालं आपण भाग्यवानी का नरदेय दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना म्हणजे परमात्म्याला आठवा त्याचं भजन करा का हे शरीर दुर्लभ आहे पण मिळालं भाग्यानं. तुलसीदास महाराज म्हणतात बड भाग मानुष्य तन पावा मोठं भाग्य हे अंगेवाडीकर आपलं आलं हे मनुष्य जीवन मिळालं. आता मी 5 भाग्य सांगणार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात येणार आहे. पहा पहिलं भाग्य ध्यानात ठेवा बरं का भाग्य किती फक्त. हा पहिलं भाग्य नरदेय मिळाला. दुसरं भाग्य या भारतात मिळाला. भरतखंडी नरदेय प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य नरदेय मिळाला. दुसरं भाग्य बोला 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 भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य हे हंगेवाडीकर या महाराष्ट्रात जन्म मिळाला. काय हो या अशा महाराष्ट्रामध्ये आम्ही भाग्यवान आहे. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीप सांगितले पण तुम्ही आपण भाग्यवान आहे. काहीला 100 किलोमीटर काहीला 200 काहीला 300 काहीला 400 काहीला 500 पण आपण भाग्यवान आपल्याला इथले 300 350 येईल. मग सांगा हो महाराज त्याचा पत्ता तरी. जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. चला चला टाळी वाजवा मस्त पैकी. हा असा आवाज हे जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हे धर्माचे नगर देखा देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. हे चला जाऊ तया ठाया चला 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 टाळी वाजवा. चला महाराज म्हणतात आता जय बहुत बढिया जय हो. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो राजाचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव आ धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. ए चला जाऊ तया टाया चालायचं ना चालायचं का नाही. चला आता 8 दिवसात 16 पंढरपूरला जाणार आहे. नाही 8 दिवस जमलं तर 5 दिवस तरी या नाही येऊ म्हणा. या तर मी म्हणायला आलो हो तुम्हाला दादा. चला हो पंढरी जाऊ तुकडोजी महाराज म्हणतात, बहुत बढिया. चला गो, चला गो, चला हो पंढरी जाऊ. चला पंढरी जाऊ. जीवाच्या जीवनता पाहू. जीवाच्या
2 दिवस तरी म्हणा हो येऊ का नाही, येणार का नाही? मागच्या वर्षी आले होते का माय तुम्ही? कोण कोण आलं होतं वरबोट करा का माय पंढरपूरला? कोणीच नाही आलं, एवढे एकटेच आले का? बाकीच्या नाही येते. आणि येऊ नका कधी मावशी, येऊ नका, येऊ ग नका येऊ. अशाच सुनाला सासूरास करा एक दिवस, अशाच मरा ग. नाही ग माया, सुना हाताखाली आल्या असतील तर या पंढरपूरला, पुन्हा पुन्हा थोडी ये. आता मुद्दा आहे का? प्रमाण किती पुढे सांगायचं पा मला, माझ्या मनचं नाही चाललं. नाही 2 दिवस जमलं तर 1 दिवस तरी आषाढी कार्तिकी विसरू नका. विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. सांगत गुद पांडुरंग, सांगत गुद पांडुरंग. हे सांगत गुद पांडुरंग. हे सांगत गुद पांडुरंग. हे आषाढी कार्तिकी विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. जशी आता ही लेकरं नाचू राहिली नाही तर टाळी वाजवा त्यांच्याकरता मस्त पाहिजे. आता इथं तरी हे 20च लेकर आहे. आता ही तरुण वयात नाचतात, पण तिथला 16 पाहण्याजोग आहे. तिथं 70 वर्षाचा माणूस असला तरी तो पावल्या खेळतच चालवतो. पाहायचं का आता कसा? भीमा तिरी एक वसवेले नगर, भीमाची एक वसवेल नगर. गजनव पंढरपूर रे. त्यातील मुखाशी जारवून दाजी. येथील मुखाशी जाईल काशी. हे बाईला 16,000 रे, हे बाईला 16,000 रे. हे बाईला 16,000 रे. हे बाईला 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळूया, सुख देईल विसावा रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया, सुख देईल विसावा रे. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी 4 भुजाची, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया, सुख देईल विसावा. आपण डीजेवर नाचत हो, पण येताना दुःखच भोगितो आपण. येताना माणसाला लग्न होण्याच्या अगोदर कळावं काही गोष्टी, नंतर झाल्यावर पस्ताव येतो. बायको नावाची चीज म्हणजे खतरनाक असते. लग्नाला चाललो तर कमीत कमी आपण 150-200 माणसं, 2,000-3,000 पब्लिक घेऊन जातो, पण ती वाघिणी एकटी गाडी ती घ्यायला 2-3,000 पब्लिक न्यावं लागते, पण एकटी वाघिणी ती गाडीमध्ये बसून. ऐका ना, प्रपंचातलं नाचणं दुःखाचं आहे, पण परमार्थातलं नाचणं मात्र सुखाचं आहे. हो, सुखाचं आहे, सुखाचं. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा, सुख देईल विसावा. आता त्यांना हवा चालू केली तर आम्हाला करा मग आता काय? त्यांची हवा द्या, हवा चालू कर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता माझा मुद्दा असा आहे, पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये, चौथं भाग्य हे अंगेवाडीकर संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आपण ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आपण निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. 4 भाग्य झाले ना, आता 5वं भाग्य लक्षपूर्वक आहे का? पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये, तिसरं भाग्य महाराष्ट्रात, चौथं भाग्य संतांच्या नंतर, आणि 5वं भाग्य तुम्ही आपण अजून जिवंत आहे. हे सुद्धा भाग्याचे बरं का. मग जिवंत आहे ना, तर राहिलेलं आयुष्य आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं का?
आम्हाला सोनं करून घ्यायचं, मग काय करावं लागेल आम्हाला? गुरु स्वहिताचा घोर वाहन ज्ञानी रहा श्रीहरीचा स्वहिताचा घोर महा ध्यानी 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 रहा आयुष्य जात आहे पहा ऐशदात आहे पहा काळज पटते महा काळजा पचते महा स्वहिताचा घोर वाहा ज्ञानी रहा श्रीहरीचा स्वहिताचा घोर वाहा ज्ञानी रहा श्रीहरीचा स्वहिताचा घोर महा ध्यानी रहा श्रीहरीचा घोर महा ध्यानी रहा श्रीहरीचा नामदेव महाराजांची भाषा आहे बरं का. नामदेव महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे हा स्वहिताचा गोर वाहन ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्याचं सोनं करायचं. आयुष्याचं सोनं तेव्हाच होईल आपल्या जीवनात गुरु असला पाहिजे. काय असला पाहिजे? हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, ज्ञानोबरायचं ऐकायचं, संताचं ऐकायचं. श्रावण महाराज सांगायला आला फक्त, ऐकायचं ते संताचं ऐकायचं. गुरु असावा. काही लोक म्हणतात आमच्या मनाचा गुरु आहे, लावण्या हाणल्या पाहिजे त्याच्यावाल्या. मनाचा गुरु असतो का? विचारा हो ज्ञानोबरायला. भावे विन देव नकळे आणि गुरुविने अनुभव. मग मनाचा गुरु चालेल का? गुरु असावा श्री गुरु सारिका आस्था पाठीरा का. म्हणून आपल्या जीवनात गुरु असावा. सोनं करायचं नाही आयुष्याचं. नाच सोनं याच्याकरता चाललं ना, मग गुरुच्या कृपेनं माळ असावी. तुळशी माळ गळा. नाथ महाराज म्हणतात तुळशीची माळ असावी आपल्या गळ्यात. का नाथ महाराज असं म्हणले गंडे तोडे गळा. गंडे तोडे नाही गळ्यात घालायचे, तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालायची. तुकोबराय सांगतात कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. बस आपल्या आयुष्याचं सोनं करायचंय ना. मग आपल्या जीवनात नाम साधना असली पाहिजे, भजन असलं पाहिजे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजन असं करा ज्या भजन केल्याच्या नंतर, भजन केल्याच्या नंतर आमचा देवाना अंगीकार करावा. तुकाराम महाराज म्हणतात असं गोड भजन असलं पाहिजे. भजन पण आपलं भजन असतं कधी काही लोकांचं. आता काही लोक भाग्यवान भजनाला आलं तर आयुष्य लेकरांचं सोनं आयुष्य होऊन जातं त्यांच्या संगतीत गेल्याच्या नंतर. आता तरी काळ बरा आला, याला आणायला लेकरांना स्टेज मिळायला लागलं. पूर्वी असं नव्हतं. पोरग भजनाला गेलं का म्हातारा उठलाच टाळ घेऊन. आता ती म्हातारी राहिली नाही म्हणा, मेली आता ती म्हातारी बी. पण काय पोरं भजनी तयार नाही होली. पोर भजनाला गेलं का त्याने असं नाही म्हणायचं, मग मी सांगतो तसं म्हणायचं. त्याने सांगितलं ही तो टाळ तू मौतीला सुद्धा येणार नाही म्हणजे जाय. नाही भजनी होऊ दिले. आणि ज्यानं भजनातून उठून दिले त्यांचीच पोरं पियायला लागली. आणि ज्यांची पेणारे होते ते कीर्तनकार झाले. कधी कधी असं होऊन जातो, बिघाड होऊन जातो ना. मग सावधान, काही कोणाला नावं नका ठेवत बसू. भजन असं असावं. तुमच्या गावातलं जर भजन असेल तर आपण भजनाला गेलो, ह्या भजनाला गेलो तर 2 माणसं घेऊन जा. परत 8 दिवसानं भजनाला जायचं म्हणजे आपण 4 तर नेले पाहिजे का नाही. चला हो रामभाऊ लय गोड भजन असतं. पण आपण एकदाच भजनाला जातो, पण एका भजनी मंडळाच्या 2 टोळ्या करून येतो. हा लोक म्हणतात अहो तुमच्या गावाला भजनी आमचं काय आता 2 टोळ्या. अरे टोळ्या चोरायच्या असतात, भजण्याच्या थोड्या असतात. भजनेनं टोळ्या केल्या होत्या, भजनात काय मजा आहे हो. नाही भजन अहो भजन एवढं. महाराज म्हणतात अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदेती ही तेने वंदे केली. अजामेळ बिल्लीनी तारिली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. कशाच्या जोरावरती? तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मग मिळालं आयुष्य. तुकोबरा देखील तीच विनंती करतात बाबा हे आयुष्य मिळालं पुन्हा पुन्हा नाही मिळणार. आपल्या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता एक उपदेश करतात. अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आजी उपदेश.
असते बघ. तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश. स्वरांत्राचा आवाज वाढवता आता थोडासा. मिळालं हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही मिळणार ना. मग आपल्या आयुष्याचा नाश होणे तुकोबर आहे विनंती करतो. मग आपलं जीवन मिळालं ना हे फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. मला दंतकथा नाही सांगायची, मला तुम्हाला संत कथेत घेऊन जायचं. आपलं जीवन किती गोड असलं पाहिजे. हंगेवाडीकर राहू द्या, खूप छान आहे. आता कळालं आपल्या संगमनेर तालुक्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून. असं कळतं केपी यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी आपलं जीवन गोड असलं पाहिजे, पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या हंगेवाडी गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला, यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या परिवाराला हो, आपला परिवार तरी आपल्याकरता श्रद्धेनं रडावा. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. आता ऐका संत कथा किती गोड आहे. का पण भाग्यवानी ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. किती जीवन गोड होतं ज्ञानोबरांचं. नामदेव महाराज समाधीचा प्रसंग सांगतात. समाधीचा प्रसंग जवळ आला, नुसता परिवार नव्हता रडत. हे उदाहरण प्रपंचातलं आता संताकडे चाललं बरं का. आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असलं पाहिजे. आता नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीनं सांगितलं स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, आणि स्वामी तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी मलाही रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. काय हो स्वामी, आता मात्र माझ्या ज्ञानोबरांसारखं महात्मा होणार नाही ग रुक्मिणी. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य दरातळी. ए रुक्मिणी आई, रडण्याचं कारण जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. ए रुक्मिणी जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे दर्शनी होती अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्माधिक तपवरिष्ठ, येथे जी पै केली रुक्मिणी इंद्र येऊन भूमीशी, याग संपादिले अहर्निशी, आणि इंद्रायणी इंदू ऋषी पंचकृषी यापासून. हे रुक्मिणी येथे त्रिवेणी गुप्तासे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येऊनी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी, असती नासती उदकी. पंढरी येऊनी हे सोपी, जनाची हरावया पापे, कळी काळ कोपली या कोपे नसली अलंकापुराशी. हंगेवाडीकर हे वर्णन पंढरपूरचं नाही चाललं, देवाची वाणी आहे, नामदेव महाराजांची भाषा आहे. अलंकापुरीचं, ज्ञानोबरांच्या अलंकापुरीचं वर्णन चाललं. आता ऐकत होती रुक्मिणी, पण एवढं वर्णन ऐकलं, म्हणत होती रुक्मिणी स्वामी का रडता, स्वामी का रडता. पण असं म्हणणारी रुक्मिणी आता तीच रडायला लागली. नामदेव महाराज म्हणतात आईसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ऐका ग माय, आईच्या निमित्ताने, दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आले, एवढं उत्तर घरी घेऊन जा माय. इथं आलं म्हणजे आम्ही काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे. आता मात्र जगाच्या मालकाचा प्रश्न होता. ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडते ग. रुक्मिणीनं दिलेलं उत्तर आहे, नामदेव महाराज म्हणतात स्वामी रडण्याचं एकच कारण आहे. काय, माझ्या ज्ञानोबराला ज्या आईनं जन्म दिला असेल ना, तिची कूस किती पवित्र आणि धन्य असेल. हा, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे, संत समागमी आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. जगाच्या मालकाला रडव, किती गोड जीवन असेल. अजून तुम्हाला संत कथेतून दुसरा पुरावा विचारतो. बोलाल माझ्याशी, तुम्ही बोलाल माझ्याशी. विठ्ठल 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 दुसरा प्रश्न आहे तुम्हाला संत कथेतून. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो गाड्या दादा पहा, आणि रडावं आमच्या गुरु करता. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. विश्वास होतो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातार.
ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग आला आणि डोळ्यातून पाणी आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओग बारा वाटा मुरडता ते, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. पूर्वीची माणसं पेंडीला आळा मारायची. नामदेव महाराज म्हणतात वारा आलं त्या वाऱ्यानं तो आळा सुटून गेला. आणि जशी गवताची काडी एक एक बाजूला झाली तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था सांगतात. हरणी विण खोप पडिली ओस दश दिशा पाडस भ्रमत्यादी, माये बापी आम्हा त्या गेले जेव्हा तेव्हा ऐशी संकट झाली नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे. कसं समाधान करावं? नामदेव महाराज म्हणतात जशी मुंग्याच्या वारोळाला आग लागावी ना, त्या मुंग्यांचा जीव कासावीस होतो ना, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली. मुंग्याची विवरी लागलीशी आग आणि पुढे आणि मागे झाली नाही. विचारलं निवृत्ती, तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झाले आणि प्रवृत्तीवर येऊन रडता, काय रडण्याचं कारण आहे? ऐका, आता गुरु आणि शिष्याचं नातं किती गोड असावं. निवृत्तीनाथ देव ज्ञानोबराय शिकवतात आपल्याला. विचारलं निवृत्ती का रडता? त्याचं कारण निवृत्तीनाथ देव सांगतात. अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेली. म्हणावं निवृत्तीनाथ देवानी माझ्या शब्दाच्या पुढे ज्ञानोबराने एक शब्द देखील ओलांडावा नाही. पण भाग्यवानच ज्ञानोबरा आहे, समाधीला उशीर झालेला होता. देव निवृत्ती याने धरली दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. समाधीच्या जागेवर बसवलं. पुढचं चरित्र बाकी ते गोड आहे. मला हे नातं सांगायचंय फक्त. वसंत दादांचं आणि मंदाई साहेबांचं आपलं नातं किती गोड असावं. आता आहे का? पुढचं चरित्र नामदेव महाराज म्हणतात. थोडा स्वराचा आवाज वाढवतात. पुढचं चरित्र नामदेव महाराज वर्णन करतात. आता मात्र निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा हात धरला आणि समाधीच्या जागेपासून बाजूला आणला. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. विको कमी करतात. समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं आणि समाधीच्या जागेला शिळा लावली. पण ज्यावेळेस समाधीच्या जागेला शिळा लावली ना, नामदेव महाराज आता त्या परिवाराची आणि आलेल्या संत मंडळीची अवस्थेचं वर्णन करतात. काय अवस्था झाली आता पुढे ऐका. टाळी वाजवा मस्त पैकी. चरित्र ऐकलं की आपलं जीवन पवित्र होत असतं बरं का दादेव. म्हणून संतांचं चरित्र आहे. काती आली शिळा समाधीचे, काती आली शिळा समाधीची, सोपान मुक्ताबाई साधिती शरीर, सोपान मुक्ताबाई साधिती शरीर, सोपान मुक्ताबाई साधिती शरीर, सोपान मुक्ताबाई साधिती. समाधीच्या जागेला शिळा लावली नामदेव महाराज म्हणतात. पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर त्या परिवाराची भावंडांची अवस्था सांगतात. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. विकूट थोडं कमी ठेव. माझा प्रश्न आहे तुम्हाला संत कथेतून. कोण होते सोपान काका ज्ञानोबरांशी? बोलाल माझ्याशी तुम्ही. बोला हो. भाऊ होते ना? कोण होते? भाऊ. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज संत कथा शिकवते बरं दादा आम्हाला. मग का आज कथेत कीर्तना सांगावं लागतं? आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला. असे थोडे भाऊ राहिलेत रे प्रेमाचे, का भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार आहे. पण असे काही भाऊ जन्माला आले या संपत्तीपायी भावाचा जीव घ्यायला तयार आहे.
आपण सोशल मीडियाला बघतो, भावाची मारामारी झाली बांधावरून, रस्त्यावर भाऊ मारून टाकला, भावाला दया नाही आली. पण हे बघा दादा, काय एवढं तळमळीनं सांगतो, जीवनात केवढंही संकट येऊ द्या, पण शेवटी भाऊच कामाला येतो, एवढं मात्र ध्यानात ठेवा. हिंगेवाडीकर भाऊच कामाला येतो. आज 4 भावाच्या वाटण्या झाले तर मला ज्याला रस्ता नसतो, अरे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी. आम्ही शेजारच्याला जाऊन सांगतो भाऊबंधाला, काय आपल्या परिवारातल्या घटना जगाला सांगत बसत्या. या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे. आपल्या परिवारातल्या घटना घडल्या जगाला सांगत नका बसू. या जगाचा नेम आहे, हे जग आपल्या बैठकीत बसलं ना भावाच्या, रडत रडत ऐकतं, आणि आपल्यापासून उठून गेलं हे जग आपल्या भावाबद्दल जगाला असं सांगतं. काय आपल्या परिवारातल्या बहीण भावाच्या काय जगाला सांगत नका बसू. आहे ते जीवन नातं गोड टिकवण्याचा प्रयत्न करा. हा, असे काही भाऊ आहेत रे, 10 वर्षे झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय वैर ठेवतात कोणाशी. अशी काही नाते इकडं सुद्धा 10 वर्षे झाले येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचंय त्या येईनीच्या नात्याला. तिच्या दारात जाणार नाही म्हणते, नको जाऊ, तुला यमाच्या दारात जायचंय. काय अगं, 2 मैत्रिणी जीवाच्या भेटल्या ना, बोलून घ्या. आजचा क्षण उद्या काय सांगता येईल म्हणून आपल्या प्रारब्धात नाही येणार, सांगता येत नाही. ह्या जुन्या मावल्यात या म्हाताऱ्या बाया बघा, माती काम करून यायच्या बिचाऱ्या, कष्ट असायची. पण सायंकाळ झाली का 10-20 मैत्रिणी एकत्र येऊन बसायच्या, विनोद गप्पा गोष्टी व्हायच्या. दिवसभर केलेलं काम विसरून जायच्या बिचाऱ्या. दुसऱ्या दिवशी परत जो म्हणा हजर कामाला. आता वेळ राहिला का. आज 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या तर आपल्याला वेळ नाही बोलायला. 2 जीवाची माणसं भेटली ना तर बोलून घ्या. आपण म्हणावं रामभाऊ, 2 जीवाची माणसं भेटली बोला. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. काय म्हणतो रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. संगमनेरला गेला आणि रामभाऊच मी आला, आता कोणाशी बोलल तो. 2 जीवाची माणसं भेटलीत रे, बोलून घ्या. काय कोणाशी वैर ठेवू नका. स्वराचा थोडा काय कोणाशी वैर ठेवत नका बसू दादा. 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता. नाही बघा दादा, मी सांगितलं ना, संकट कधी कोणा होईल सांगता येत नाही ना. लहान भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं लाख रुपये भरले तर तुझं पोरग वाचलं, नाही तर पोरग वाचणार नाही. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देईना. हे बघा दादा, क्षेत्र कोणी असू द्या, महाराज असू नाही तर शेतकरी असू, तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढील, तुमचे कोणी फोटो काढील. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना तर कोणी नसतं संकटात साथ देण्याकरता. आणि ज्यानं संकटात साथ दिली ना तो खरा आपल्या जीवनातला सखा असतो. माझ्या दादा, तो खरा मित्र असतो आपल्या जीवनातला, तो खरा सखा आहे आपल्या जीवनातला. मोठ्या भावाला कळलं भावाचं पोरग वाचणार नाही म्हणून, पण 10 वर्ष झाली बोलत नाही. नका बोलू देऊ. सावकाराकडे गेला, टोपी काढली, जुन्या माणसाची पद्धत होती. हे मस्तक सावकाराच्या पायावर ठेवलं. सांगितलं, सावकार भावाचं पोरग आजारी हो, आज जर लाख रुपयाची मदत नाही केली तर माझ्या भावाचं पोरग मरून जाईल. डोळ्यातून पाणी आलं सावकाराच्या सुद्धा. हे सांगितलं, हे लाख रुपये घे जाय. दवाखान्यात आला, भरले. भावाला कळलं नाही तिकडं. पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं. दुसऱ्या दिवशी पोराचा बाप आला, सांगितलं, डॉक्टर साहेब माझं पोरग वाचत नाही आता. का हो, काय कोणी पैसे देईन मला आता. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, गेल्या तुझ्या पोराकरता कोण देव झाला मला माहिती नाही. देव झाला तुझ्या पोराकरता देव, मला त्याचं नाव गाव पत्ता माहिती नाही. त्याला पैसे भरले, जा त्याचे पाय धर, तुझ्या पोराकरता तो देव माणूस झाला. कुठे हो. आणि मोठा भाऊ भिंतीच्या आड कान देऊन ऐकत होता, डोळ्यातून पाणी चालू होतं. सांगितलं, सांगावं डॉक्टर साहेब, कुठे माझ्या पोराकरता जो देव माणूस झाला. सांगितलं, जाय तो समोर उभा आहे ना, त्याच्या खांद्यावर हात ठेव, ओळख त्याला तो कोण आहे. चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला. 10 वर्ष धरलेली दुश्मनकी, 10 वर्ष धरलेला आबोला, अशा 10 वर्षानंतर मोठ्या भावाचा चेहरा समोर आला, नजरेसमोर, आणि डोळ्यातून पाणी आलं लहान्या भावाच्या. पाणी आल्याबरोबर सांगितलं, दादा गेली 10 वर्षाच्या काळामध्ये मी जगाला तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. माझा भाऊ वाईट आहे, मी या जगाला सांगत बसलो.
पण आज कळालं का माझा भाऊ काय आहे म्हणून. माझा भाऊ दुश्मन नाही आहे, माझा भाऊ कैवारी आहे. मला आज कळालं. तुझ्या पाया पडतो दादा. सांगितलं ए अरे उठ, डोळे पुस. अरे जो माफ करत नसतो तो का भाऊ असतो काय रे? अरे जो माफ करतो तोच भाऊ असतो ना. कडाडून गळ्याला मिठी मारली. माझा दृष्टांत संपला दादा. जीवनात केवढंही संकट येऊ द्या पण भाऊच कामाला येतो ना. अरे लय थोड्या दिवस जीवन जगायचे काय याच्याहून कमेंट करत बसतात या मातीहून. या मातीला लय मातीत घातली भावा. याच्याहूनच मारा मारा दुसरं कशाहून आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. अरे आपला आजचा या मातीत गेला. याच आपला पंजा गेला, आपला बाप सुद्धा गेला. देखत नातू पंतू तू. अरे आपला नातू सुद्धा मातीत गेला, पंतू सुद्धा गमेट कशाची. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही संत चरित्र सांगतो आम्हाला. निवृत्तीनाथ देव ज्ञानोबरांकरता रडत होती. सोपान काका ज्ञानोबरांकरता रडत होती. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, संपत आलं माझं कीर्तन. मुक्ताबाई रडत होत्या कोणाकरता? ज्ञानोबरांकरता. कोण होत्या का मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या? बहीण होत्या ना. मग किती बहीण भावाचं प्रेम असावं ही संत चरित्र सांगतं आम्हाला. ज्ञानोबरासारखा जर भाऊ दिला असेल ना ताई तुम्हाला, कधी त्या भावाला भावाच्या दारात जाऊन भांडत नका बसू. सोन्यासारखा भाऊ दिला जपा. या संपत्तीपायी भाऊ नका वाईट करत बसू कधी. आज काय काय भावाला नगाड बहिणी भेटल्या. इथं सासू सासरीची नाही सेवा करत. माझ्या दम देते भाऊ जायला. मायबापाची सेवा करा माझ्या. आणि हिचे सासू सासरे म्हशीच्या गोट्यात ती. काय जगाला ज्ञान शिकवण्यात मजा आहे. आणि नाही मायबापाची सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते म्हणते तुम्हाला काय भेटल सही ठेवून ताई. आपल्या संपत्तीत आपल्या पोराचं पोट भरा ना, तर दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून कधी आपल्या पोराचं आयुष्य सुखानं जाईल. अगं आपलं तरी लेकरू भावाचं तरी लेकरू. काही असंपत्ती भावाला वाईट नका करत बसू का ताई. ज्या बहिणीला भाऊच नाही दिला ना देवाना, तिला विचारा काय बहिणीचं दुःख आहे. मग दिली असेल ना सोन्यासारखा भाऊ जपा. दिली असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, जपा त्या बहिणीला. काय लागत नाही. 70 वर्षाचा भाऊ असतो तिचा माहेरात, 60 वर्षाचं वय असतं बहिणीचं, पण आता थाट घेती आणि पांडुरंगाला नवस करती. पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राजी होते म्हणते. सांगा ना अशी बहीण कोण्या जन्मात भेटेल. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला. माझे वसंत दादांचे चुलत भाऊ मावस भाऊ सख्खे भाऊ असतील आजच्या कीर्तनात. सांगा रे असा पवित्र भाऊ आता तुम्हाला कोण्या जन्मात भेटेल. 27 वर्ष झाली निघून गेला, आता नाही भेटणार. असतील मंदाताईंच्या बहिणी, मावस बहिणी, चुलत बहिणी. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, सांगा का अशी सोन्यासारखी बहीण आता तुम्हाला कोण्या जन्मात भेटेल. नाही भेटणार ना. मग आत्ता हे नातं मिळालं ना, फार पवित्र जीवन जगून घ्या. काय कोणाशी वैर ठेवत नका बसू. मिळालं हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही मिळणार ना. आयुष्य जात आहे पा काळ जपत असे महा. मग आयुष्य मिळालं ना, तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. मग मिळालं नाही हे आयुष्य, आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये याच्याकरता महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो गड्या. सकळांच्या पाया माझे दंडवत. 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 सकळांच्या पाया माझे
एकदा जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांना. महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो, तुमच्या पाया पडतो गाड्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. नाथ महाराज म्हणतात हे माझ्या बापानो, करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे. हे माझ्या बापानो, एवढी पात्रता आहे का हो आपल्यावाली? संतांनी आपल्या पायाला लागावं, पण फक्त जीवाचं कल्याण व्हावं, या जीवाने भजन करावं. म्हणून महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो. पण सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून आपण भजन करावं. बरं, महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो. आपुला आले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त मात्र शुद्ध करायचंय. ऐका ना, त्याचं भजन केलं का तो चित्ताचं हरण करत असतो. बरं का दादा, कोणाकोणाचं चित्त हरण केलं? गोपाळांचं चित्त हरण केलं, गोपिकांचं चित्त हरण केलं. गोपिका आपण सगळे गोपी आहे बरं का, गोपी भाव आहे. आपण फक्त भगवंताची भक्ती करण्याकरता, नाम साधना करण्याकरता आलो. हे बघा, महिलांच्या देहामध्ये आत्मी एका आत्मा आहे, आत्मा आहे. आणि आपल्या देहात आपण फक्त भाव असा आहे गाड्या, भजन करण्याकरता. भजन प्रत्येकाला करता येतं ना? प्रत्येकाला म्हणजे गाढवाला भजन करता येतं ना? नाही ना. डुकराला भजन करता येतं ना? आणि कहे ध्यान नाही कोटे, आणि कहे ध्यान नाही कोटे, कहे ध्यान नाही कोटे, आणि कहे ध्यान नाही कोटे. देई गणे देवाचे भजन, देई गणे देवाचे भजन, आणि कहे ध्यान नाही कोटे, आणि कहे ध्यान नाही कोटे, आणि कहे ध्यान नाही. याच देईकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी. पण ते भगवंताचं एवढं वेळ लागलं पाहिजे. ज्या गोपिकांना भगवंताचं वेळ लागलेलं होतं, ज्या गोपाळांना भगवंताचं वेळ लागलेलं होतं, ते भक्ती करत असताना, जो संसार करत असताना त्यांची अवस्था सांगतात. ती अवस्था ऐकायची. काय त्या गोपिकांची अवस्था होती? मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. टाळी वाजवा बसलेली मंडळी. जो
भजन तरी कोणतं करायचंय ते कसं करायचं अभंगाचं तिसरं चरण इथं ते कर इथं ते करावे देवाचे चिंतन इथं ते करावे देवाचे चिंतन करावे देवाचे चिंतन इथं ते करावे देवाचे इथं ते करावे देवाचे चिंतन 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 करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे कळाचा पाय ओले दंडवत कळाचा पाया माझे दंडवत दंडवत इथं ते करावे देवाचे चिंतन आम्ही का देवाचं चिंतन करायचं त्याच्यात चिंतन करता चालू जेने आ जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायीन गुण तयाची जोया भिवरीच्या तिरी त्याचं भजन करायचं ते कसं विठोबा रकुमाजी हरी जय जय हरी जय जय कुमार हरी जय जय हरी जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठो विठोबा रे कुमार विठोबा हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबार कुमाई जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 बारक माई बारक माई जय जय बारक माई बारक हात वरती करा जाता जाता विनंती आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संताची जपी निवृत्ती दान देव संपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती दान देव संपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया ओ निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया हो निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काय फार शिकवावे सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कर यतमती अवकाश बोलणे चौकामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा करविली तैसी केली कटकट वाकुडे कानीट दिवस आणि आलो आपण दादांच्या आईसाहेबांच्या निमित्ताने एकत्र खऱ्या अर्थानं मनोज दादा आणि अनिल दादा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा पुण्यस्मरण सोहळा संपन्न झालेला आहे जाता जाता एकच विनंती असावी गुरुची कृपा असावी गळ्यामध्ये माळ
आपल्या जीवनात भजन असावं. काहो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे. नाथ महाराज म्हणतात गडेव तुमचं नाही काय जाणार तर आमचं पण काय. पण संताच्या रथाची तळमळे, संताच्या रथाची तळमळे मार्ग धावून गेली. आधी दयानिधी संत तिथे येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संताच्या रथाची तळमळे. आपण संताचं ऐकलं तर भलं होईल, जगाच्या कल्याणा संताच्या. पण आपण जर संताचं नाही ऐकाल ना तर महाराज म्हणतात ऐका हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हात वरी करा, हात 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 टाळी वाजव. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. आजारात शेवटी बा काळ बांधून नेईल. जरात शेवटी बा काळ बांधून नेईल. जरात शेवटी बा काळ बांधून नेईल. जरात शेवटी बा काळ बांधून नेईल. हा एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल. एक जनार्दनी आमचे काय बाधा येईल. 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 हे पिंगळा 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 महाद्वारे बोली बोलतो नका. पिंगळा महाद्वारे बोली बोलतो नका. पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देगा. पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देगा. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोला मी वर्तमान. लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोला मी वर्तमान गोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोला मी वर्तमान. लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिंगा ग. अवगा दांगड दिंगा ग. दांगड दिंगा ग. दांगड दिंगा ग. अवगा अवगा दांगड दिंगा ग. अवगा दांगड दिंगा ग. अवगा दांगड दिंगा ग. दांगड दिंगा ग. नको 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 गलो पिंगा ग. नको 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 गलो पिंगा ग. नको 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 गालो पिंगा ग. नको 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 गालो पिंगा ग. दाताचा दात मला घ्या ग कोले. जग कोणी दाताचा दात मला घ्या ग कोले. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. 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 हे कुंकू घ्या कोणी काळा मणी. 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 हे दाताचा दात मला घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. दादा दादा घ्या कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध भवनी भजने लागा देव करा कैवारे. हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करुणी उचित हो करुणी उचित प्रेम गाली हृदया. दान महागायाच अनुदान मागायाच. दान मागायाच अनुदान मागाया. हे दान मागायाचं आलो दान मागायाचं. दान मागायाचं आलो दान मागायाचं. हे डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. डोर फिरवितो तुम्ही डोगडोगो ऐका. हे तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डोगडोगो ऐका. हे तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डोगडोगो ऐका. सर्वांनी हात वर करा एक साथ एक साथ. एकदा टाळी मस्त बघा. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोलो देगा. पिंगळा महाद्वारी बोल बोलो देगा. पिंगळा महाद्वारी बोल बोलो देगा. पिंगळा महाद्वारी. पिंगळा पिंगळा
सोपं नसतं बरं का. म्हणून म्हणू नका 51,000 घेतो आणि 41 घेतो आणि 21 घेतो आणि 15 घेतो आणि 5,000 घेतो म्हणू नका. लोकांना लय सोपं वाटतं. लोक म्हणजे 2 तासात मृदंग वाजवला 5,000 घेऊन गेला. मोठ्या गाडीत तू एखादा बोल वाजून पाय काय गुदगुल्या होता तुला. लोक निंदेलाच पात्र होतात रे. काय कोणाची चांगलं म्हणा कोणालाही बी मस्त बघ. या जीवनाला आलो अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीनं. माझ्या ज्ञानोबरायनी लईत लई 2015चा काळ असेल. 19ला 21, 20, 24 पर्यंत आमचा कैलास बाबा अख्ख्या महाराष्ट्रभर नाही देशभर गाजला आमचा बाबा. ज्ञानोबरांची सेवा करा, संतांची सेवा करा. ज्ञानोबराय कधी मोठं करून ठेवतील सांगता येत नाही माझ्या दादेव. बस पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. निस्वार्थ प्रेम करणारा बाप. त्याने सांगितलं महाराज तेवढं म्हणा आमच्या बापा करता. आदरणीय वसंत दादांना जाऊन 27 वर्ष पूर्ण झालेत ना. किती पवित्र हृदय असतं आमच्या बापाचं. किती कष्टाचं जीवन असतं आमच्या बापाचं. थोडा स्वरेंद्रला आवाज दे. किती कष्टाचं जीवन आहे आमच्या बापाचं. थोडा वाढव पटकन सुरेंद्रचा आवाज. ऐका. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाने. जिजू जिजू संसाराचा गाडा कला पोटामध्ये असू जरी कनावाकला. गडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. अत्यंत कष्टाचं जीवन जगणारा बाप 27 वर्ष झाली पूर्ण निघून गेली. पवित्र जीवन जगणारी माय 22 वर्ष झाली निघून गेली. म्हणून या परिवारानं फार मोठा सोहळा ठेवला. पुनश्च एकदा सगळ्यांना दंडवत करतो, धन्यवाद देतो. जाता जाता पुनश्च एकदा एक दिवस का होईना पांडुरंगाच्या वारीला या. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. बोलिले पुढे वेडे वा पुढे राजा महाराज महाराज दोन्ही नाही उच्चारिला रामा महाराज महाराज दोन्ही नाही स्वराराचा पाया राजा महाराज महाराज दोन्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम मंडळी